नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनंजय मते। आज तुमचं स्वराज्य अकॅडमी पुणे या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, मी स्पर्धाग्राम आणि EMPSC कट्टा हे सोडलेलं नाही। ओके, हा महत्त्वाचा पॉईंट बोललो आहे, हे सोडलेलं नाही, मी तिथं कायम आहे इकॉनॉमिक्ससाठी। परंतु पॉलिटीसाठी भरपूर विद्यार्थी मित्रांसोबत डिमांड्स होती की पॉलिटीचे तुम्ही यूट्यूबवर चालू करा सर, तर या अँगलने आपण यूट्यूबला हे सुरू केलेलं आहे। सोबतच एक पॉईंट लक्षात घ्या, जिथं आपण तसं टाकलेलं आहे EMPSC कट्टा आणि स्पर्धाग्रामला, त्याच अँगलने सुद्धा विद्यार्थ्यांचं जे भलं होईल त्याच अँगलने आपण पॉलिटी घेणार आहे। माझं नेहमी सांगणं आहे की सर्वच ठिकाणी सर्व शिक्षक लोक हे चांगलेच असतात, आपल्याला काय घ्यायचं हे तेवढं मात्र तुम्हाला कळलं पाहिजे। आणि सर्वांसोबत तुलना करत बसल्यापेक्षा आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी ज्या मिळतात त्या तुम्ही सर्वच ठिकाणाहून घ्याव्या, ही मला नेहमीच मी प्रत्येक लेक्चरला यूट्यूबला सुद्धा सांगत असतो। तर हा पॉईंट लक्षात घ्या की आपला फायदा झाला पाहिजे आणि आपला स्वतःचा फायदा करून घ्या, बाकी इतर गोष्टींमध्ये पडू नका। ओके, तर बघा, पॉलिटी कंबाईनच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचे प्रश्न जे आहेत, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी आणि त्यानंतर जे की ग्रुप सी मध्ये इंडस्ट्रियल ऑफिसर असेल, टॅक्स असिस्टंट मेन्स असेल, त्यांच्या मेन्सला सुद्धा पॉलिटीचा काही भाग आहे। तर विशेष करून टॅक्स असिस्टंट मेन्सला पॉलिटीचा भाग आहे। तर हा जो पार्ट आहे आणि ही जी स्ट्रॅटेजी आहे ही बऱ्यापैकी ॲनालिटिकल बेसवर मी बनवलेली आहे, जे की ॲनालिसिस आहे। त्या अँगलनी जिथं की प्रश्न बऱ्यापैकी रिपीट्स होतात ते अँगल्स मी क्लिअर करण्याचे 100% प्रयत्न करणार आहे। प्रत्येक पॉईंट्स तुम्ही तुमच्या नोट्समध्ये नोट डाऊन केला तरी चालेल आणि थोडं आपण स्लो जाऊया। फक्त कुठला पॉईंट तुमचा या येणाऱ्या अपकमिंग कंबाईनसाठी तुमच्या हातातून जायला नको या अँगलनीच आपण हे बघणार आहे। तर सर्वात आधी बघा, घटनेची निर्मिती। आपल्याला पॉलिटी हा भाग 3 भागामध्ये जातो। किती भागामध्ये जातो? 3 भागामध्ये। यामध्ये येते घटनेची निर्मिती, सिलेबसमध्ये दिलेल्यानुसार सांगत आहे मी तुम्हाला, पण इथं प्रश्न विचारण्याचा जो ट्रेंड्स आहे घटनेची निर्मितीवरच आहे का स्पेशल, तर नाही। आर्टिकल 1 ते 51 पर्यंत, 51A पर्यंत सर्वच अँगलचे इथं काय कव्हर करते, आपल्याला प्रश्न कव्हर करते। तर या अँगल्सने आपल्याला जायचं, म्हणजे निर्मिती तर करायचीच आहे, निर्मितीच्या बाबतीत तर आपल्याला पॉईंट बघायचे आहेत, परंतु आर्टिकल 1 ते 51 पर्यंत पण बघायचं, म्हणजे मूलभूत कर्तव्य, संघ राज्य राज्यक्षेत्र ते मूलभूत कर्तव्यापर्यंत टोटल एरिया आपला क्लिअर असला पाहिजे। ज्यामध्ये नागरिकत्वाबाबतीत तुम्ही जास्त रिस्क घेतली तरी चालते, कारण नागरिकत्वाच्या बाबतीत असे विशेष प्रश्न नाहीत। त्यानंतर दुसरा अँगल जो आहे राज्यासंदर्भातील, ज्यामध्ये विधानमंडळ, ज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद आहे, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ, या व्यतिरिक्त ग्रामपंचायत। ओके, हे 3 पार्ट असे फिक्स आहेत की जिथं प्रश्न बऱ्यापैकी रिपीटेड आहेत। या व्यतिरिक्त जे इतर भाग आहेत, ज्यामध्ये उच्च न्यायालय, यावर प्रश्न आहेत। त्यानंतर आणीबाणी संदर्भातील तरतुदी, त्यानंतर घटना दुरुस्तीचे प्रक्रिया जी आहे ती माहीत पाहिजे, आणि विधेयक बाबतीतले विधेयक कसे आहेत, धनविधेयक काय आहे, वित्तीय विधेयक काय आहे, आणि कायदे निर्मिती प्रक्रिया ही आपल्याला टोटल माहीत असली पाहिजे। तर तो एक भाग माहीत असला पाहिजे। आणि काही घटनात्मक संस्था ज्यामध्ये इम्पॉर्टन्स ज्या असतील, UPSC MPSC असेल, निवडणूक आयोग असेल, CAG, त्यानंतर इतर ज्या संस्था आहेत, महान्यायवादी, महाधिवक्ता, हा सुद्धा भाग आपला काय असला पाहिजे, क्लिअर असला पाहिजे। तर या पॅटर्नने आपण गेलं तर आपल्याला बऱ्यापैकी प्रश्न कव्हर होतात। या व्यतिरिक्त राष्ट्रपती, म्हणजे काही ठिकाणी आपल्याला रिस्क घ्यायची नसेल तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, हा भाग आपला क्लिअर असायला पाहिजे। जर राष्ट्रपती क्लिअर केलं तर बऱ्यापैकी आपल्याला राज्यपालाचे सुद्धा प्रश्न काय होऊ शकतात, अटेम्प्ट होऊ शकतात। तर या अँगलने आपण इथं काय करणार आहे, थोडं ॲनालिसिस करणार आहे। तर पहा, घटनेची निर्मिती यामध्ये महत्त्वाच्या समित्या, ज्या प्रमुख 8 समित्यांमधल्या एक मसुदा समिती व्यवस्थित करणे गरजेचं आहे, मूलभूत हक्क समिती, मूलभूत हक्क उपसमिती, त्यानंतर संविधान सभा, या संविधान सभेमध्ये असलेले सदस्य, त्याच्या बैठका, त्या बैठकामधल्या महत्त्वाच्या काही तरतुदी असल्या त्या आपल्याला माहीत पाहिजे। घटनेचे स्रोत, कोणत्या ठिकाणावरून आपण काय काय घेतलेले आहेत। एक पॉईंट लक्षात ठेवा, घटनेचे स्रोत जास्त रट्टा मारण्याची आवश्यकता नाही आहे, कारण की घटनेचे काही प्रमुख स्रोत आहेत ते की टॉपिकवरच आपल्याला बऱ्यापैकी माहीत होतात। जसं की US कडून काय घेतलं आहे आपण, आयर्लंडकडून काय घेतलेलं आहे, रशियाकडून काय घेतलेलं आहे, हे प्रत्येक टॉपिकला कुठेतरी आपल्याला टच झालेले आहेत, त्यामुळे इथं जास्त वेळ देण्याची गरज नाही। काही मुख्य व्यक्ती आहेत की त्यांच्या बाबतीत आयोगाने बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले आहेत, ज्यामध्ये मुख्य व्यक्तींमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या कुठल्या समितीमध्ये होते, त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, त्यानंतर BN राव
हे जे नावं आहेत हे बऱ्यापैकी रिपीट आपल्याला या ठिकाणी आढळतात. थोडा फॅक्च्युअल डेटाबेस आहे, थोडा रट्टा मारण्याची इथं गरज आहे, परंतु इथं जर व्यवस्थित ॲनालिसिस जर आपण करून गेलो तरच इथं चांगले प्रश्न आपले सुटू शकतात. कारण की सर्व जर करत बसलो तर बऱ्यापैकी फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवण्याच्या नादात दुसरे टॉपिक आपले हातातून जाऊ शकतात किंवा कव्हर होऊ शकत नाही. त्यानंतर बघा प्रस्ताविका सरनामा. प्रस्ताविका सरनामा या बाबतीत काही ट्रेंड्स आहेत प्रश्नांचे जे की आता कंटिन्यूअस चालू झालेले आहेत. प्रस्ताविकेबाबत पूर्वी हे क्रम विचारत होते ज्यामध्ये की सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. पण आता एक पॉईंट लक्षात ठेवा, ह्या कन्सेप्ट विचारणं सुरू केलेले आहेत. काय विचारणं सुरू केले आहेत? कन्सेप्ट. यामध्ये सुद्धा गणराज्य काय आहे, लोकशाही काय आहे या अँगलचे प्रश्न आहेत, धर्मनिरपेक्ष काय आहे, हे 2-3 कन्सेप्ट कंटिन्यू रिपीट आहेत. तर या कन्सेप्ट व्यवस्थित तुम्ही करणं क्लिअर गरजेचं आहे. त्यानंतर न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. न्यायामध्ये सामाजिक आणि आर्थिक न्यायाची खात्री कोण देते, राजकीय न्यायाची खात्री कोण देते, हा एक एरिया आपला क्लिअर असला पाहिजे. स्वातंत्र्याबाबत विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना हा एक क्रम आपला क्लिअर असला पाहिजे. त्यानंतर आर्टिकल 19 याचा संबंध समता आणि बंधुता. समता म्हणजेच आर्टिकल 14 ते 18 हा एक भाग आपल्याला माहीत असला पाहिजे. त्यानंतर खटले जे आहेत, आता खटल्यांच्या बाबतीत तुमच्यासोबत थोडं डिस्कस करतो. आपल्याला प्रश्न आहेत फक्त 10 कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या प्रिलिम्सला. किती प्रश्न आहेत? 10. आता 10 प्रश्नांमध्ये खटलेच जर आपण कंटिन्यू करत बसलो तर प्रॉब्लेम हा होऊ शकते, खटला एका साईडला राहणार आणि पॉलिटी एका साईडला होणार. तर खटले कोणते कोणते करायचे हे सुद्धा इम्पॉर्टन्स आहे. तर सर्व खटले करत बसू नका. मी काही खटले तुमच्यासोबत बोलतो ते बऱ्यापैकी सर्वाधिक वेळा प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा, बिरुबारी केशवानंद भारती, त्यानंतर AK गोपालन खटला, त्यानंतर मनेका गांधी केस, त्यानंतर मिनर्वा मिल्स, त्यानंतर कुपर खटला आणि DC वाधवा खटला. हे बऱ्यापैकी रिपीटेड प्रश्न आहेत. याच्या व्यतिरिक्त जर खटल्यावर प्रश्न येत असतील तर बऱ्यापैकी आपण रिस्क घेतली तरी चालते, कारण की प्रश्नांची संख्या ही खूप कमी असल्यामुळे जे की 10च प्रश्न आहेत. पण परफेक्ट जर करायचं असेल तर काही खटले आपण जर केलेले व्यवस्थित केले तरच आपल्याला बऱ्यापैकी मार्क्स कव्हर होऊ शकतात. यामध्ये लक्षात घ्या, बिरुबारी युनियन केस केशवानंद भारती 1973चा, 1960, 1995चा, कुठला आहे? LIC. तर आता या 3 खटल्यांमध्ये आपल्याला काय विचारते की सरनामा हा घटनेचा भाग आहे किंवा नाही, हे कोणत्या खटल्यात सांगितलं, या बाबतीतले आपल्याला बऱ्यापैकी प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये सुद्धा बिरुबारी आणि केशवानंद भारती हे रिपीटेड प्रश्न आहेत. सरनाम्याबाबत घटना दुरुस्ती करता येते का? तर यस, परंतु मूलभूत संरचनेला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता काय करता येऊ शकते? दुरुस्ती करता येऊ शकते. तो अधिकार संसदेला आहे की राज्याच्या विधानमंडळाला आहे? अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा अधिकार. घटना दुरुस्तीचा अधिकार हा म्हणजे कोणाकडे आहे? संसदेकडेच आहे. किती वेळा घटना दुरुस्ती झाली? 42वी घटना दुरुस्ती फक्त एकच वेळा झालेली आहे. त्या अंतर्गत एक दुरुस्ती केलेली आहे. किती संकल्पना त्यामध्ये समाविष्ट केलेल्या? समाजवाद, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. त्यानंतर सरनामा हा न्यायप्रविष्ट आहे की गैरन्यायप्रविष्ट आहे? तर गैरन्यायप्रविष्ट आहे. सरनाम्यामध्ये काय आढळते आपल्याला? तर मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये आढळत नाहीत. सोबतच सरनाम्यामध्ये जे वैशिष्ट्य आहेत, जी तत्व आहेत, हे कायदे बनवताना पाळले पाहिजे का? तर तसे पाळले पाहिजे, पण बंधनकारक आहेत का? तर बंधनकारक नाहीत. तसेच कायदे मंडळाच्या अधिकाराचा हा स्रोत सुद्धा नाही. बऱ्यापैकी हे जे पॉईंट्स मी तुमच्यासोबत बोलत आहे हेच बऱ्यापैकी प्रश्नांमध्ये कन्व्हर्ट झालेले आहेत. तर या बाबतीत तुम्ही या अँगलनं जाणं अपेक्षित आहे. नेक्स्ट आहे संघ, राज्य आणि राज्यक्षेत्र. आर्टिकल 1, 2, 3, 4 यामध्ये आर्टिकल 2 आणि 3 आणि त्यामध्ये मॅक्झिमम प्रश्न हे आर्टिकल 3 वर विचारलेले आहेत. आर्टिकल 2 आणि 3 आणि मॅक्झिमम प्रश्न कशावर विचारलेले आहेत? 3 वर विचारलेले आहेत. आणि आर्टिकल 3 बाबत जेव्हा एखाद्या अस्तित्वात असलेल्या राज्यामधून दुसरं राज्य निर्माण करायचं आहे त्याबद्दलची जी प्रोसेस आहे, प्रक्रिया, या प्रक्रियेच्या बाबतीत प्रश्न विचारलेले आहेत. तर त्या विधानमंडळाचं मत बंधनकारक आहे किंवा नाही या बाबतीत बऱ्यापैकी प्रश्न रिपीट झालेले आपल्याला इथं आढळतात आर्टिकल 3च्या बाबतीत. त्यानंतर नवीन भूप्रदेश आपल्या देशाला जोडायचा असेल किंवा समाविष्ट करायचा असेल, आर्टिकल 2 अंतर्गत असलेली तरतूद, आर्टिकल 3 अंतर्गत असलेली तरतूद. त्यानंतर आपल्या देशाच्या सीमा दुसऱ्यांना देणे किंवा दुसऱ्यांच्या आपण घेणे या बाबतीत जर काही तरतूद असेल तर ही तरतूद साध्या बहुमताने होणार की विशेष? तर तो पॉईंट जो आहे बिरुबारी युनियन केसमध्ये सांगितला होता 1960 साली सर्वोच्च न्यायालयाने या अंतर्गत कितवी घटना दुरुस्ती केली? 9वी, की त्याबाबत काय असलं पाहिजे? विशेष बहुमतानेच तो बदल करता येऊ शकते. जसं की भारत बांगलादेश भूसुधारणा विधेयक रिसेंटली जे की घटना दुरुस्ती आणलेली आहे, 100वी घटना दुरुस्ती. तर या अँगलचा जे प्रश्न आहेत हे बऱ्यापैकी रिपीट्स आहेत. एसकेधर आयोग, JVP आणि पाक आयोग म्हणजेच काय? भाषावार पुनर्रचना, भाषेच्या आधारावर राज्य निर्माण करायचं का? या बाबतीतले हे काय आहेत? आयोग आहेत. यामध्ये एसकेधर
त्यानंतर JVP आणि पाक यामध्ये इम्पॉर्टंट जे प्रश्न आहेत कोणाचे आहेत, पन्नीकर, अली फजल आणि कुंजरू. यामध्ये अली फजल या आयोगाचे कोण होते, अध्यक्ष होते. याच आधारावर राज्य पुनर्रचना कायदा आणण्यात आला आणि जी पहिली मूळ घटनेतली अनुसूची होती 1 त्यामध्ये काय करण्यात आले, पुन्हा नव्याने काही बदल करण्यात आले आणि काही राज्यांची निर्मिती आणि काही केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली आणि हळूहळू त्यामध्ये काय करण्यात आली, वाढ. पाक आयोगाच्या शिफारशी ह्या बऱ्यापैकी विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर राज्य निर्मितीचा क्रम यामध्ये विशेष लक्षात ठेवा, शेवटच्या राज्य निर्मिती जी झालेली आहे त्यांचा क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मुख्य फोकस जो आहे हा आर्टिकल 2 आणि 3 कन्सेप्च्युअल भाग आणि बाकीचा फॅक्च्युअल भाग या भागात आपल्याला जायचा आहे. त्यानंतर मूलभूत हक्क भाग 3 मध्ये मूलभूत हक्क आहेत. आर्टिकल 12 ते 35 हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, अमेरिकेकडून घेतलेला स्रोत आहे. वैशिष्ट्यांच्या बाबतीत मूलभूत हक्कांवर विशेष प्रश्न असतात. ओके, तर मूलभूत हक्कांमध्ये मर्यादा आणता येतात का, मूलभूत हक्कांवर मर्यादित आहेत की अमर्यादित आहेत, तर हा एक पॉईंट्स. त्यावर मर्यादा कोण आणू शकते, त्या मर्यादा पर्याप्त किती आहेत, योग्य आहेत किंवा नाहीत हे तपासण्याचं काम कोण करू शकते, त्याला कोणामार्फत संरक्षण आहे, तर हे भाग आपल्याला बघायचे आहेत, खास करून कशामध्ये, वैशिष्ट्यांमध्ये. त्यानंतर हे जे इम्पॉर्टन्स आर्टिकल्स आहेत मूलभूत हक्कांच्या बाबतीत 12, 13, 14, 15, 16, 19, 20, 21, 21A, 29, 30 आणि 32 या आर्टिकलच्या बाबतीत सर्वाधिक वेळा काय विचारलेले आहेत, प्रश्न विचारलेले आहेत. तर इथं एक पॉईंट लक्षात घ्या, भरपूर लोकांचं म्हणणं असते की मूलभूत हक्क तुम्ही फक्त टायटल बेस करा तरीसुद्धा कंबाईनचा प्रश्न सुटतो. मित्र हो, एक पॉईंट लक्षात घ्या, ॲनालिसिसमध्ये एक पॉईंट क्लिअर होत आहे की राज्यसेवा मेन्स अँगलचे प्रश्न कंबाईनला बऱ्यापैकी जात आहेत. त्यामुळे तुम्ही जास्त रिस्क घेऊ नका, वेळ असतो, अभ्यास व्यवस्थित करा. अभ्यास व्यवस्थित केला तर तुमच्या हातातले मार्क्स कधीच जाणार नाही. पॉईंट लक्षात घ्या, शॉर्टकटच्या नादात तुम्ही हातातले मार्क्स घालू नका. मूलभूत हक्क हा एवढा टेक्निकल टॉपिक आहे, व्यवस्थित एक वेळ जरी शिकले तर पुन्हा तुम्हाला कधीच गरज पडत नाही, पण एक वेळ तुम्ही व्यवस्थित कन्सेप्ट याच्या समजून घेणं गरजेच्या आहेत. तर आर्टिकल 12 यामध्ये सुद्धा सांगतो सर्वाधिक प्रश्न 13, 14, 15, 16, 19, 21 हे जे आर्टिकल्स आहेत हे जिवंत आर्टिकल मानू आपण यांना. या बाबतीत आयोगाने बऱ्यापैकी प्रश्न भरपूर वेळेस विचारलेले आहेत. आता आर्टिकल 12 बाबत काय आहे की त्यामध्ये सांगितलं की राज्यसंस्थेची काय आहे त्यामध्ये व्याख्या. आता प्रश्न काय विचारलेला आहे की राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये खालीलपैकी कोण येणार किंवा कोण येणार नाही, बस तोच प्रश्न विचारला आहे आर्टिकल 12च्या बाबतीत. आर्टिकल 13 न्यायिक पुनर्वलोकनच्या बाबतीत, तर न्यायिक पुनर्वलोकनच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय या बाबतीत जे कंपॅरेटिव्ह पॉईंट्स आहेत ते व्यवस्थित करणं गरजेचे आहेत. त्यानंतर आर्टिकल 14 कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण या दोन्ही संकल्पना व्यवस्थित करणं गरजेच्या आहेत. आर्टिकल 15 मध्ये आणि 16 मध्ये एक पॉईंट कॉमन लक्षात ठेवा, 15.6 आणि 16.6 हे नव्यानं समाविष्ट झालेले 2 आर्टिकल्स लक्षात ठेवा. 15.6 आणि 16.6 याबाबत असलेली घटना दुरुस्ती कोणती आहे. त्यानंतर 15 म्हटलं तर ॲडमिशनच्या बाबतीतली तरतूद आणि 16 म्हटलं तर रोजगाराच्या बाबतीतली तरतूद. त्यानंतर असे कुठले आर्टिकल्स आहेत की आपण खाजगी व्यक्तीविरुद्ध सुद्धा न्यायालयात जाऊ शकतो ते सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी माहीत पाहिजे. त्यानंतर 16 हे आर्टिकल केवळ आपण सरकारविरुद्ध न्यायालयात जाऊ शकतो. सार्वजनिक रोजगारात काय आहे, समान संधीच्या बाबतीतलं. आर्टिकल 15.6 आणि 16.6 हे व्यवस्थित करणं इथं अपेक्षित आहे. आर्टिकल 19 मधलं पहिलं जे आहे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, यामध्ये काही पॉईंट लक्षात ठेवा. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतची मूळ व्याख्या काय होती घटनेतली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ती व्याख्या बऱ्यापैकी व्यापक केली. त्यानंतर त्याला असलेले अपवादवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत आर्टिकल 19ला अनुसरून. आर्टिकल 20च्या बाबतीत मात्र असं सांगू शकतो की इथं टायटल बेस प्रश्न आहेत, म्हणजे त्याचे अर्थ जरी माहीत असतील 20मध्ये, अपराध आणि दोषसिद्धीबाबतचे संरक्षण, त्यामध्ये डबल जेपर्डी वगैरे जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला व्यवस्थित करणं गरजेचे आहेत. त्यानंतर आर्टिकल 21 जीवन जगण्याचा अधिकार, यामध्ये 2 खटले व्यवस्थित करणं गरजेचे आहेत, ज्यामध्ये मनेका गांधी केस आहे आणि ए.के. गोपालन केस आहे. ए.के. गोपालन केसमध्ये काय सांगितलं आणि मनेका गांधी केसमध्ये काय सांगितलं होतं, तर ते आर्टिकल 21ला अनुसरून आपल्याला डिटेल्स माहीत पाहिजे. 21A बाबत असलेली घटना दुरुस्ती, 86वी घटना दुरुस्ती आणि हिचा असलेला संबंध मूलभूत हक्कांसोबतच, जसं की 21A आहे मूलभूत हक्कांमध्ये मार्गदर्शक तत्वांमध्ये आर्टिकल 45ची काय बदललेली आहे, वाक्यरचना, आणि मूलभूत कर्तव्यांमध्ये 51K हे नव्याने जोडलेलं आहे. ओके, नॉलेज. मूलभूत कर्तव्यांबाबत 2 घटना दुरुस्ती आहेत, जे की 42वी आणि एक 86वी. आता हे जे पॉईंट्स आहेत हे बऱ्यापैकी आयोग आपल्याला विचारते.
म्हणजे सरळ सरळ लाईन टू लाईन प्रश्न नाही आहेत, पण टेक्निकल गोष्टी जर अशा क्लिअर असतील की बाबा आपल्याला कुठं फोकस करायचा आहे, तसे जर फोकस तुमचे पॉईंट्स व्यवस्थित झाले आणि कन्सेप्ट एक वेळ क्लिअर झाल्या तर प्रश्न तुमच्या हातातले कधीच जाणार नाहीत. पॉईंट एक लक्षात घ्या, पॉलिटीत आउट ऑफ प्रश्न आजही येतात. काही लोकांचे आणणारे जे प्रश्न आहेत आउट ऑफ मार्क्स आणणारे त्यांचे आजही आउट ऑफ आहेत, परंतु त्यांच्या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ह्या प्रचंड स्ट्रॉंग आहेत. तुमच्या डोक्यात काय आहे की आपण आर्टिकल्स पाठ केलं म्हणजे पॉलिटी आहे, असं अजिबात नाही आहे. काही मेन आर्टिकल्सच तुम्हाला पाठ असले पाहिजे. टोटल 1 to कंटिन्यू जे आर्टिकल्स आहेत ते तुम्ही पाठ नका करू. 1 to एंड म्हणजे कंटिन्यूसमध्ये, तर ते पाठ नका करू. तर तुम्ही समजून घ्या की प्रश्न कुठं येतात. कारण की आपल्याला एक पॉईंट लक्षात ठेवा, प्रश्नांच्या मर्यादा आहेत, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, ॲक्युरसी मेंटेन ठेवायची आहे. सगळा कचरा जर आपण डोक्यात भरला तर आपले प्रश्न सुटण्याची शक्यता काय होऊन जाते, कमी होऊन जाते. त्यानंतर आहे आर्टिकल 29, अल्पसंख्याक आणि बहुसंख्याकांना लागू आहे. आर्टिकल 30 हे स्पेशल अल्पसंख्याकांच्या बाबतीतच तरतुदी आहेत. आणि आर्टिकल 32 याबाबत रिट्सचे जे प्रकार आहेत त्या रिट्सच्या प्रकारामध्ये विशेष लक्षात ठेवा, हेबियस कॉर्पस ही डिटेलमध्ये करा, कारण की ते करंटमध्ये सुद्धा चर्चेत असते. देह उपस्थिती, तर तो एक भाग तुम्ही करणं गरजेचा आहे. मूलभूत हक्क हे भारतीयांना आहेत की परकीयांना, तर या बाबतीत सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा, भारतीय प्लस परकीयांना दोघांना आहेत. परंतु कुठले भारतीयांना आहेत जे की परकीयांना नाही आहेत, जसं की 15, 16, 19, 29 आणि 30 हे आर्टिकलच्या बाबतीत सुद्धा व्यवस्थित एक फोकस करणं गरजेचं आहे. तर तुम्ही मूलभूत हक्क समजून घेताना सर्वात आधी त्याचे वैशिष्ट्य समजून घेणं मला असं वाटतं की क्रमप्राप्त आहे, कारण प्रश्नांच्या अँगलनी जाणं गरजेचं असेल तर. नेक्स्ट आहे मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वे भाग 4. त्यानंतर गैरन्यायप्रविष्ट आयर्लंडकडून घेतलेले आहेत आपण. त्यांनी कुठून घेतलेले आहेत ते आपल्याला माहीत असलं पाहिजे, म्हणून स्पेन, आयर्लंड आणि भारत. घटना दुरुस्ती मार्गदर्शक तत्वांमध्ये अतिशय मॅटर करतात. यामध्ये कोणत्या घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत आणि कोणत्या घटना दुरुस्तीने काय समाविष्ट केलेले आहेत, कुठले आर्टिकल हे कोणत्या घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट केलेले आहेत. एक पॉईंट लक्षात घ्या, हे टोटल ॲनालिसिस मी प्रश्नपत्रिका ॲनालिसिस थ्रूच केलेलं आहे. त्यामुळे पॉईंट लक्षात घ्या की तुम्ही प्रॉपर जर इथं गेले तर मार्क्स येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तर 42वी घटना दुरुस्ती जी आहे या अंतर्गत असलेले आर्टिकल 39F, 39A, 43A आणि 48A यामध्ये सर्वाधिक जे प्रश्न आहेत हे आहेत 39A च्या बाबतीत. ओके, कशा बाबतीत आहेत, 39A. तर 39A ला अनुसरून आयोगाचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत. त्यानंतर 44वी वन टाईम रीडिंग करून सोडून द्या. आर्टिकल 45ची वाक्यरचना बदललेली आहे, हा पण जास्त डिटेल जाण्याची गरज नाही. 97वी घटना दुरुस्ती मात्र सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणे. आता 97व्या घटना दुरुस्तीचा संबंध हा 2 ठिकाणी येतो. आर्टिकल 19च्या बाबतीत सुद्धा येतो, जिथे की संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे. संघटना स्थापन करण्यासोबतच सहकारी संस्था देखील स्थापन करता येतील. हा भाग कोणत्या घटना दुरुस्तीने जोडलेला आहे, तिथं 97व्या घटना दुरुस्तीनं. हा एक पॉईंट एक व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण की आता रिसेंटली केंद्र सरकारने सहकार मंत्रालय, सहकार से समृद्धी हे त्याची टॅगलाईन शीर्षक आहे. हे सहकार मंत्रालय स्थापन केलेलं आहे. सहकार हा राज्यसूचीतील तसा विषय आहे, परंतु 97वे घटना दुरुस्ती अंतर्गत सहकारी संस्थांना जे प्रोत्साहन देणे याबाबत आर्टिकल जे आहे 43B हे सुद्धा व्यवस्थित करा. ओके, तर सर्वाधिक फोकस 42व्या घटना दुरुस्तीचे आर्टिकल्स. हे आर्टिकल्स जर व्यवस्थित एक वेळ तुम्ही व्यवस्थित करून घेतले, समजा ही जरी डायग्राम तुम्ही फॉलो केली आणि याला जर टच करून दिले कुठले कुठले आर्टिकल काय आहेत, बस इथं झालं काम आपलं संपलं. या व्यतिरिक्त जे आर्टिकल्स विचारलेले आहेत मार्गदर्शक तत्वांमध्ये, त्यामध्ये लक्षात घ्या 40, 44 ग्रामपंचायती संघटन, समान नागरी कायदा, आर्टिकल 50 आणि आर्टिकल 51च्या बाबतीत आणि 44च्या बाबतीत तुफान प्रश्न रिपीट आहेत. त्यानंतर मार्गदर्शक तत्वांचे वर्गीकरण, कुठले तत्व समाजवादी आहेत, त्यानंतर जे तत्वांचे वर्गीकरण केलेले आहेत ते एक वेळ फक्त रीडिंग करणं, वन टाईम करून ते सोडून दिले तरी तुम्ही चालतात, पण फोकस एरिया हा आहे, इथं तुम्ही कधीच विसरू नका. त्यानंतर मार्गदर्शक तत्वांबाबतची उपयुक्तता कोणी काय काय सांगितलेलं आहे हे थोडंफार व्यवस्थित रीड करा, पण त्या बाबतीत खूप जास्त प्रश्न आहेत असं अजिबात नाही आहे. प्रश्नांचा एरिया आणि ओरिजिनल अँगल हाच आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे मूलभूत कर्तव्य. सर्वात सोपा अँगल्स. मूलभूत कर्तव्य हा मूळ घटनेत होते का, तर अजिबात नाही, मूळ घटनेत ते नव्हते. तर त्याबाबत कितवी घटना दुरुस्ती आहे, तर 42वी घटना दुरुस्ती 1900 कधीची आहे, 76ची आहे. भाग 4A आणि 51A आर्टिकलला हे काय केलेले आहेत, जोडलेले आहेत. मूलभूत कर्तव्य हे कोणत्या देशात आहेत, समाजवादी देशांमध्ये आहेत, म्हणजे जसं की आपण रशियाकडून घेतलेले आहेत. भांडवलशाही देशांमध्ये नाहीत. पण असं कुठला भांडवलशाही देश अपवाद आहे का, तर जसा जपान या भांडवलशाही देशांमध्ये सुद्धा मूलभूत कर्तव्य आपल्याला आढळतात. भारताने कोणाकडून घेतलेले आहेत, रशिया. मूलभूत कर्तव्यांबाबत कुठली समिती होती, सरदार स्वर्णसिंग समिती यांनी केलेल्या काही शिफारशी होत्या.
त्यानंतर मूलभूत कर्तव्यांबाबत असलेली घटनादुरुस्ती 42वी आणि एक 86वी. हाच प्रश्न राज्यसेवा यावेळेसच्या मेन्सला विचारलेला आहे, किती घटनादुरुस्त्या आहेत. आणि सोबतच मूलभूत कर्तव्यांबाबतचे असलेले हायेस्ट लेवलचे प्रश्न जे आहेत हे क्रमाबाबत आहेत. कशाबाबत आहेत? क्रमाबाबत आहेत. तर ते क्रम व्यवस्थित क्लिअर करणं गरजेचे आहेत. तर ते क्रमासाठी सुद्धा काही टेक्निक्स आहेत. 51 ए फॉर आदर, बी फॉर ब्रेव, सी फॉर सार्वभौम, डी फॉर डिफेन्स. हे एक वेळ जर तुम्ही करून घेतले तर मे बी आपण नेक्स्ट भागात कधीतरी पाहूया. आपल्या यूट्यूबला हे लेक्चर येतीलच. याचं उद्दिष्ट तुमच्यापर्यंत ते लेक्चर्स व्यवस्थित पोहोचलं पाहिजे. तर हा एक भाग व्यवस्थित करणं गरजेचं आहे. म्हणजे इथपर्यंत जर आपला एरिया कव्हर झाला तर 10 पैकी 3 ते 4 प्रश्नांपर्यंत आपल्या जाण्याची शुअरिटी काय होऊन जाते? वाढून जाते. नेक्स्ट प्रश्न एरिया आहे राष्ट्रपतींच्या बाबतीत. राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींवर विशेष प्रश्न नाही आहेत. त्यानंतर पंतप्रधान यांच्यावर सुद्धा नाही आहेत. परंतु हे भाग जर आपल्याला व्यवस्थित कळले तर तिकडचा एरिया आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आपला क्लिअर होऊ शकतो, जो की राज्याच्या बाबतीत आहे. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग कोण कोण घेते? हा एक एरिया. भाग न घेणारे. त्यानंतर महाभियोग प्रक्रियेत भाग कोण घेते? जे भाग घेणारे आहेत ते महाभियोग प्रक्रियेत आहेत की नाहीत, हा थोडाफार एक ॲप्रोच माहीत असला पाहिजे. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग कोण घेते? लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा यांचे सर्व कोण घेतात? निर्वाचित सदस्य. तसेच दिल्ली आणि पॉंडिचेरी या ठिकाणचे विधानसभेचे निर्वाचित सदस्य समाविष्ट व्हावे याबाबत कितवी घटनादुरुस्ती केलेली आहे? 17वी घटनादुरुस्ती. कधीची आहे? 1992ची आहे. त्यानंतर भाग कोण घेत नाही? नामनिर्देशित सदस्य, जे की लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेचे नामनिर्देशित, आणि विधान परिषदेचे मात्र निर्वाचित पण घेत नाहीत आणि नामनिर्देशित सुद्धा घेत नाहीत. त्याच्या मागे काही लॉजिक्स आहेत, कारणं आहेत. कारण की विधान परिषदेस पूर्णच राज्यांमध्ये नाही आहेत, हे एक मुख्य कारण आहे. जर त्यांना विधान परिषदेचे घेतले तर ते मतांचं जे कॅल्क्युलेशन्स आहे ते बिघडू शकते, म्हणून विधान परिषद हे नसेल, हे एक माझं लॉजिक आहे. आणि विधानसभा का आहे? तर हे बऱ्यापैकी भरपूर राज्यांमध्ये आहेच. आणि महाभियोग प्रक्रियेमध्ये जे विधानसभेचे आणि लोकसभेचे आणि राज्यसभेचे निर्वाचित सदस्य भाग घेतात ते सर्वच घेतात का? तर नाही. इथं कोण घेते? लोकसभा आणि राज्यसभेचे, म्हणजेच कुठले? संसदेचे निर्वाचित पण घेतात आणि नामनिर्देशित सुद्धा घेतात. याचा अर्थ काय? जे निवडणुकीत भाग घेणारे असतात राष्ट्रपतींच्या, ते महाभियोग प्रक्रियेत भाग घेतात का सर्वच जण? तर नाही. ओके, ते महाभियोग प्रक्रियेत भाग घेत नाही सर्वच जण. महाभियोग प्रक्रियेत भाग घेणारे सर्वच राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात का? तर नाही. हा एक पॉईंट एक व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर आहे राष्ट्रपतींच्या बाबतीतच काही इतर प्रश्नांचा भाग. पूर्ण नकार अधिकार, निलंबनात्मक, पॉकेट आणि गुणात्मक हा आपल्या देशामध्ये नाही. पूर्ण नकार अधिकार आणि पॉकेट नकार अधिकार हा भारतामध्ये कोणत्या कोणत्या राष्ट्रपतींनी वापरला? जसं की डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आर व्यंकटरमण असतील, ग्यानी झैल सिंग असतील, यांनी कोणते कोणते वापरले हा एक पॉईंट आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर अध्यादेश हा केव्हा काढता येतो? त्यानंतर राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याचा अधिकार आणि राज्यपालांचा अध्यादेश काढण्याचा अधिकार हा बऱ्यापैकी आपल्याला एकाच वेळेस माहीत असला पाहिजे. तसेच अध्यादेशांबाबत असलेले 2 खटले व्यवस्थित लक्षात ठेवा. कुपर खटला आणि DC वाधवा केस. कुपर खटला आणि कुठली? DC वाधवा केस. क्षमादानाची तत्वे यावर कन्सेप्च्युअल भागावर भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. आणि तसेच उपराष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपतींचं कार्य पार पाडत असतात तेव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून काम करतात, तेव्हा त्यांना काय काय अधिकार प्राप्त होतात, तो एक अँगल आपला काय क्लिअर असला पाहिजे. नेक्स्ट आहे उपराष्ट्रपती. यामध्ये जास्त डिटेल जाण्याची गरज नाही आहे, फक्त निवडणूक पदावरून दूर करणे. त्यानंतर बघा, निवडणूक अप्रत्यक्षपणे एकल संकल्पनीय भाग घेणारे राज्याचं कोणीच घेणार नाही. लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य निवडणुकीत यांच्या काय घेतात? भाग. इथे एक पॉईंट लक्षात घ्या, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध कोण असतात? सभापती असतात. आता प्रश्न काय येऊ शकतो लक्षात घ्या, आणि हायेस्ट लेवलचा प्रश्न तुमच्यासोबत डिस्कस करतो. राज्यसभेचे जे सभापती आहेत, राज्यसभेचे सभापती म्हणजेच कोण आहेत? उपराष्ट्रपती. आपल्या घटनेने आपल्या देशाच्या राज्यसभेचे सभापती जे उपराष्ट्रपती आहेत त्यांना लोकसभेपेक्षा राज्यसभेला जे की निवडण्याचा अधिकार आहे, लोकसभेपेक्षा राज्यसभेला निवडण्याचा जो अधिकार आहे हा कमी दिलेला आहे. ओके, म्हणजेच काय? लोकसभेचे सदस्य हे जास्त असतात, राज्यसभेचे त्या तुलनेत कसे असतात? कमी असतात. म्हणजे लोकसभेचे सदस्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांचं मतसुद्धा कसं राहणार आहे? जास्तच राहणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय? उपराष्ट्रपतींची जी निवडणूक होत आहे त्या बाबतीत जे जास्त अधिकार आहेत हे कोणाकडे आहेत? लोकसभेकडे आहेत. कोणाकडे आहेत? लोकसभेकडे आहेत. या टाईपचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर पदावरून दूर जर करायचं असेल तर 2 बहुमतं लागतात. राज्यसभेमध्ये प्रभावी आणि लोकसभेमध्ये साधे, हे 2 बहुमतं महत्त्वाचे लक्षात ठेवा.
त्यानंतर राज्यपाल. आता राज्यपाल हे सर्वाधिक आयोगाचा आवडता आहे आणि रिसेंटली राज्यपालांच्या बाबतीत जे केंद्र राज्यांमध्ये संघर्ष कंटिन्यू सुरू असतात त्यामध्ये राज्यपालांचं पद हे नेहमीच चर्चेत राहते, त्यामुळे याच्या बाबतीत अतिशय इम्पॉर्टन्स आहे. तर राज्यपालांच्या बाबतीत अपकमिंग काही आकर्षण जे आहेत प्रश्नांच्या बाबतीतले ते व्यवस्थित विशेष लक्षात ठेवा, ज्यामध्ये राज्यपालांना जे अधिकारच आहेत सदस्य निवडण्याचे त्यांच्या हक्कामधले अधिकारामधले, तर त्या बाबतीत एक पॉईंट तुमचा लक्षात असला पाहिजे. दुसरा पॉईंट जो आहे त्यांना असलेले प्रासंगिक स्वेच्छाधीन आणि घटनात्मक स्वेच्छाधीन अधिकार, जे दोन अधिकार आहेत प्रासंगिक आणि घटनात्मक, ते स्वेच्छाधीन अधिकार तुम्हाला व्यवस्थित माहीत असले पाहिजे. त्यानंतर आर्टिकल 153 ते 162 या बाबतीतले सर्व आर्टिकल करू नका, सर्वाधिक प्रश्न रिपीटेड आहेत. 153 आर्टिकल, 154, 155, 56 आणि 161 हे आर्टिकल व्यवस्थित करा राज्यपालांच्या बाबतीत. त्यानंतर राज्यपाल हे पद आपण 1935च्या कायद्यातून घेतलं आणि त्यांची निवड पद्धत ही कुठून घेतलेली आहे? कॅनडा. त्यांची निवड कोण करते? राष्ट्रपती करतात. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहतात. राष्ट्रपतींची मर्जी न्यायप्रविष्ट आहे का? तर नाही. तसेच राज्यपालांच्या बाबतीत 7वी घटना दुरुस्तीसुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांना असलेले अधिकार आणि कार्यकारी अधिकार, कायदेविषयक आणि न्यायविषयक अधिकार हे बऱ्यापैकी रिपीटेड एरियाज आहेत. फुल्ली फोकस ते आर्टिकल्स. त्यानंतर काही स्टॅटिक भाग व्यवस्थित करणं गरजेचं आहे. पंतप्रधान हे आपल्याला तसं डायरेक्ट नाही केलं तरी चालते, पण काही पॉईंट्स तुम्हाला माहीत असले पाहिजे, कारण की पंतप्रधान यामुळे आपला दुसरा एरिया जो आहे की मुख्यमंत्री हा बऱ्यापैकी लवकरात लवकर क्लिअर होतो. आर्टिकल 74 अप्रत्यक्षपणे घटनेत उल्लेख आहे. पंतप्रधानांची नेमणूक या बाबतीत राष्ट्रपतींना असलेले प्रासंगिक स्वेच्छाधीन अधिकार हे बऱ्यापैकी माहीत पाहिजे, हे कधी वापरलेले आहेत ते सुद्धा माहीत पाहिजे. त्यानंतर पदावधी घटनेने काय केलेलं नाही, निश्चित केलेलं नाही. सहसा किती वर्षाचा असू शकते? 5 वर्षाचा. अधिकार आणि कार्यांबाबत जे प्रश्न आहेत हे मंत्रिमंडळासंदर्भात आहे. सेम मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत सेम कन्सेप्ट, एवढ्याच आपल्याला लक्षात ठेवायचे, फक्त काही गोष्टी थोड्या बदलतील. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ या बाबतीत एक पॉईंट लक्षात ठेवा. मुख्यमंत्री जेव्हा कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर त्यांनी किती महिन्यात निवडून येणे गरजेचं आहे, हा एक पॉईंट. त्यानंतर दुसरा पॉईंट महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये असे किती आहेत की जे विधान परिषदेतून जाऊन मुख्यमंत्री बनलेले आहेत, हा दुसरा पॉईंट करंट अँगलला पकडून बोलत आहे. ठीक आहे, हे 2 पॉईंट्स तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणजे जे की विधानसभेच्या निवडणुकीत निवडून नाहीत आले, विधान परिषदेतून ते कशामध्ये गेलेले आहेत? मुख्यमंत्री म्हणून बनलेले आहेत. जर दोन्ही सभागृहाचे ते सदस्य नसतील तर 6 महिन्याच्या आत त्यांना एका सभागृहाचं सदस्य बनणे गरजेचं असते. तर हा एक पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यांची नेमणूक कार्य सेम ॲज इट इज कोणासारखे आहेत? पंतप्रधान. फक्त तिथं राष्ट्रपतीऐवजी इथं काय येणार आहे? राज्यपाल. तसेच महाराष्ट्रामधील पहिले आणि शेवटचे मुख्यमंत्री यांचे काय लक्षात ठेवा? क्रम लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त इथं जास्त जाण्याची गरज नाही. नेक्स्ट आहे विधानसभा आणि विधान परिषद. सर्वाधिक हिट एरिया की सर्वाधिक इथं प्रश्न विचारले जातात. विधानसभेपेक्षाही विधान परिषदेवर प्रश्नांची संख्या ही कशी आहे? जास्त आहे. पॉईंट लक्षात ठेवा. विधानसभेपेक्षाही विधान परिषदेवर प्रश्नांची संख्या ही जास्त आहे. ऑल एक्झाम्समध्ये जरी आपण व्हॅरी केलं तरीसुद्धा इथंच प्रश्न कसे विचारलेले आहेत? खूप जास्त विचारलेले आहेत. विधानसभेच्या बाबतीत रचना, किमान सदस्य किती असू शकतात? 60. कमाल किती असू शकतात? 500. सर्वाधिक विधानसभेचे सदस्यांनुसार क्रम लावा राज्यांमध्ये. UP, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक हे पॉईंट्स. त्यानंतर SC आणि STसाठी राखीव जागा कोणत्या ठिकाणी जास्त आहेत, कोणत्या ठिकाणी कमी आहेत, असं कुठलं राज्य आहे की तिथं STसाठी विधानसभेमध्ये जागाच राखीव नाही? हा सुद्धा एक पॉईंट महत्त्वाचा आहे की असं एक मोठं राज्य आहे की त्या ठिकाणी ते नाही आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते मला सांगू शकता. त्यानंतर आर्टिकल 169 विधान परिषद निर्मितीची प्रक्रिया. आता विधान परिषद निर्मिती करण्याचा अधिकार हा संसदेला आहे की राज्याच्या विधानसभेला आहे? हा एक पॉईंट इम्पॉर्टन्स. त्यानंतर राज्यामध्ये कुठलं बहुमत लागते? साधे लागते की विशेष? आणि संसदेमध्ये कुठलं लागते? साधे लागते की विशेष? हा 2 पॉईंट्स अतिशय महत्त्वाचे आहेत विधान परिषदेच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये. त्यानंतर रचनामध्ये किमान सदस्य 40 राहतील, कमाल 1/3 विधानसभेच्या त्या ठिकाणच्या. परंतु इथे एक पॉईंट लक्षात ठेवा, काही ठिकाणी काही विधानसभांमध्ये 60पेक्षा सुद्धा कमी सदस्य संख्या, जशी की 40 आहे, गोव्यामध्ये सुद्धा आहे. असे ते काही 4-5 राज्य जे आहेत त्यांचे तुम्ही काय करा, नावं एका साईडला असले पाहिजे. त्यानंतर विधान परिषदेची सदस्य संख्या सर्वाधिक कुठं आहे? UP जिथे 100 आहेत, महाराष्ट्र 78, बिहार कर्नाटक 75, आंध्र प्रदेश 50 आणि तेलंगणा काय आहे? 40. यामधून जम्मू काश्मीर आता काय आहे? 370 काढून टाकल्यामुळे त्यांचं विधानसभा आणि विधान परिषद राहिलेलं नाही. तर त्या ठिकाणी आपण पुन्हा काय केलेले आहेत? केंद्रशासित प्रदेश तयार केलेले आहेत.
ठीक आहे. तर हा एक भाग आणि इथं कन्सेप्च्युअल भागामध्ये आर्टिकल किती लक्षात ठेवा 169. त्यानंतर विधान परिषदेवर जाणारे सदस्य जसं की पदवीधर, शिक्षक मतदारसंघ हा एक आपल्याला माहिती असला पाहिजे, पदवीधर मतदारसंघ एक माहिती असला पाहिजे. त्यानंतर राष्ट्रपती किती नामनिर्देशित करतात, तर हे जे भाग आहेत आणि विधानसभेतून किती जात आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांमधून किती जात आहेत, तर तो एक पार्ट आपला क्लिअर असला पाहिजे. तर एवढा जरी अप्रोच आपला क्लिअर असेल तर बऱ्यापैकी आपण प्रश्नातून उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. नेक्स्ट आहे न्यायालय. सर्वाधिक प्रश्न आपल्याला उच्च न्यायालयाच्या बाबतीत तर विचारलेले नाही आहेत, सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत विचारलेले नाही आहेत, परंतु सर्वाधिक प्रश्न हे कशा बाबतीत विचारलेले आहेत, उच्च न्यायालयाच्या बाबतीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत 1-2 प्रश्न जर आपण सोडले तर सर्वाधिक प्रश्न हे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या बाबतीत विचारात घेतल्यास कुठल्या उच्च न्यायालयाच्या बाबतीत विचारलेले आहेत. उच्च न्यायालयाच्या बाबतीत न्यायाधीशांची नियुक्ती यावर सुद्धा प्रश्न रिपीटेड आहेत. रिट्सबाबत असलेले अधिकार, परंतु इथं स्पेशल करण्याची गरज नाही. आर्टिकल 13 जर तुम्ही व्यवस्थित केलं मूलभूत हक्कांमधलं तर इथले प्रश्न आपले काय होऊ शकतात, अटेम्प्ट होऊ शकतात. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे कुठं कुठं खंडपीठं आहेत या अँगलचे बऱ्यापैकी प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. इथं जास्त डिटेल जाण्याची गरज नाही. उच्च न्यायालय सोबतच, कारण की उच्च न्यायालय हे राज्यपालांच्या टॉपिक वाचताना सुद्धा व्यवस्थित क्लिअर होते. फक्त न्यायाधीशांची नियुक्ती हे थोडं डिटेल्स केलं पाहिजे. ग्रामपंचायत हा सर्वाधिक आता वाढता एरिया तयार होत आहे आपल्या कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या बाबतीत. सहसा पंचायत राज आणि ग्रामपंचायत यामध्ये लक्षात ठेवा, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तिघांमध्ये सर्वाधिक जे प्रश्न आजपर्यंत विचारलेले आहेत हे कशावर आहेत, ग्रामपंचायत. आपण सर्व पंचायत राज करत बसतो, त्यामध्ये एक पॉईंट लक्षात घ्या, एनर्जी खूप जाते. पॉलिटी एवढंच पंचायत राज आहे. पंचायत राजमध्ये 2 अप्रोच लक्षात ठेवा. राज्यसेवा मेन्सच्या बाबतीत जर आपण विचारात घेतलं तर मेन्सला खूप डिटेल आहे राज्यसेवेच्या, परंतु कंबाईनच्या बाबतीत जर विचारात घेतलं तर सरळ सरळ ग्रामपंचायतीच्या बाबतीत प्रश्न आहेत. एखादं वर्ष प्रश्न ग्रामपंचायतीवर प्रचंड टफ विचारलेले आहेत, त्याचे उत्तरं आपल्याला शोधून शोधून नाकीनऊ येऊन जातात. परंतु जो ट्रेंड्स आहे त्यानुसार जर तुम्ही विचार घेतला तर ग्रामपंचायतीवरचे प्रश्न हे तुमचे कधीच हातातले जाऊ शकत नाहीत. तर या बाबतीत लक्षात घ्या. पंचायत राजच्या बाबतीत असलेल्या समित्या, नेहमी विद्यार्थी मित्र मला विचारतात की पंचायत राजच्या समितीतल्या समित्या कुठल्या कुठल्या करायच्या. पॉईंट एक लक्षात घ्या, प्रश्न जिथं विचारलेले आहेत, आता तुम्ही सर मेन्स अँगलने राज्यसेवेच्या अप्रोचने गेले तर सर्वच समित्या करावं वाटतील, पण प्रश्न हे बलवंतराय मेहता समिती, वसंतराव नाईक समिती जे की महाराष्ट्राच्या बाबतीतली आहे, पी बी पाटील समिती महाराष्ट्राच्या बाबतीत, ह्या 3 समित्यांवर प्रश्न विचारलेले आहेत. या व्यतिरिक्त 1-2 जर बाहेर गेले असतील तर विचारू शकतील, पण रिपीटेड प्रश्न आपल्याला इथंच भेटतात. पंचायत राज स्थापना, महाराष्ट्र हे कितवं राज्य आहे, पहिलं कुठलं होतं राजस्थान, दुसरं कुठलं होतं आंध्र प्रदेश, हा एक अप्रोच लक्षात ठेवा. पंचायत राजच्या बाबतीतले आर्टिकल एक वेळ रट्टा मारून सोडून द्यायचे. आर्टिकल 243A पासून ते 243O पर्यंत, यामध्ये सुद्धा 243I, 243Y हे जे आर्टिकल्स आहेत हे व्यवस्थित करा. ग्रामपंचायत सदस्य किमान आणि कमाल 7-17 हा एक पॉईंट लक्षात ठेवा. ग्रामपंचायती तपासणी महसूल कोण करू शकते, आयुक्त करू शकतात. ग्रामसभेच्या बैठका किती होतात, किती झाल्या पाहिजे, किमान किती असल्या पाहिजे, तो एक पार्ट लक्षात ठेवा. सरपंच पदाबाबत आणि ग्रामसेवकाबाबत असलेल्या तरतुदी एक व्यवस्थित करा. महत्त्वाच्या घटनात्मक संस्था यामध्ये एक पॉईंट, महान्यायवादी, महाधिवक्ता, त्यानंतर राज्य निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग, त्या व्यतिरिक्त UPSC आणि MPSC हे जे पार्ट्स आहेत हे व्यवस्थित करणं गरजेचे आहेत घटनात्मक संस्था या अँगलने जाताना. त्यानंतर आणीबाणीविषयक तरतुदी, आणीबाणीविषयक एवढंच विचारलेलं आहे की किती प्रकारामध्ये बाणी लागू केली जाऊ शकते, ज्यामध्ये की आर्टिकल 352, 56 आणि 360 या 3 पॉईंट्स व्यवस्थित करा. सोबतच आणीबाणी या बाबतीतल्या ज्या काही तरतुदी ज्या आहेत की आर्टिकल 32ला अनुसरून मूलभूत हक्कांमधील आणि आर्टिकल 13ला अनुसरून हा पॉईंट बऱ्यापैकी क्लिअर होतो. मूलभूत हक्क हे केव्हा स्थगित होतात, ओके, तात्पुरते होतात की कायमस्वरूपी होतात, तो एक पॉईंट तिथं आपला क्लिअर होऊन जातो की जो मूलभूत हक्क चॅप्टरला होतो. तर हे व्यवस्थित जास्त डिटेल जाण्याची गरज नाही, एक वेळ ओव्हरलुक करणं गरजेचे आहे. राष्ट्रीय आणीबाणी ही किती वेळा लागलेली आहे हे एक पॉईंट आपल्याला क्लिअर माहीत असला पाहिजे. कोणत्या कारणामुळे, एक बाह्य कारणांमुळे, 2 बाह्य कारणामुळे आणि 1 अंतर्गत कारणांमुळे लागली होती, तो एक पॉईंट आपला क्लिअर असला पाहिजे. सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट, आर्थिक आणीबाणी एकही वेळेस लागलेली नाही. नेक्स्ट आहे घटनादुरुस्ती. महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या यामध्ये आपल्या करणं गरजेच्या आहेत. आपण यूट्यूबला या बाबतीत स्पेशलच एक लेक्चर घेऊन घेऊ, घटनादुरुस्त्या कुठल्या कुठल्या इम्पॉर्टन्स आहेत आणि त्यावर प्रश्न कसे येतील आणि ज्या इम्पॉर्टंट घटनादुरुस्त्या त्या बऱ्यापैकी मी एक्सप्लेनसुद्धा करणार आहे चार्ट स्वरूपामध्ये. केंद्र राज्य संबंध यामध्ये सरकारी आयोग, सरकारी आयोग आणि दुसरा पंची आयोग यांच्या शिफारशी आणि काही महत्त्वाचे आर्टिकल जे की टायटल बेस थोडंफार वरून वाचून जरी घेतले तरी ते चालतील. सरकारी आयोग आणि पंची आयोग
आणि यांचे राज्यपालाबाबतचे असलेल्या तरतुदी आणि शिफारशी, हा एक पॉईंट लक्षात ठेवा. सरकारी आयोगावर प्रश्न बऱ्यापैकी रिपीटेड आहेत. नेक्स्ट आहे ही बॅच आहे आपली. ही बॅच मी लॉन्च करणारच होतो, कंटिन्यू या बाबतीत काम चालू होतं. ही बॅच बऱ्यापैकी आता सुरू झालेली आहे. काही लेक्चर्स अपलोड झाले बऱ्यापैकी आणि ही बॅच कंटिन्यू आता सुरू होणार आहे. कंबाईन अँगलचीच बॅच आहे. ज्यांना ही करायची आहे ते बिनधास्त करू शकतात. ज्यांच्याकडून ही लावणं शक्य नाही तुम्ही यूट्यूबवर सुद्धा पाहू शकता. ओके, टेन्शन घ्यायचं नाही, बॅच लावलीच पाहिजे वगैरे असं नाही माझं सांगणं की डायरेक्ट की नाही तर म्हणणार पहिल्याच दिवशी आला लेक्चर सांगितलं आणि सांगितलं की बॅच लावा. माझं हे सांगणं अजिबात नाही. मी स्पर्धाग्रामला सुद्धा सांगतो माझी बॅच आवडली तर करा, यूट्यूबचे लेक्चर्स आवडले तर करा, असं कोणावरच कंपल्शन्स नाही आहे. ठीक आहे, तर लावला तर फायदा होऊ शकतो. ज्यांच्या की खूप मोठ्या अडचणी असतील त्यांनी बिनधास्त करा. जे की जुने मुलं आहेत त्यांनी ह्या स्ट्रॅटेजी वगैरे बघणं, यूट्यूबचे जे येणारे लेक्चर्स आहेत ते बघितले तरी चालतात. त्यानंतर आपलं चॅनल हे नवीनच आहे, याला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वराज्य हे पोहोचवा. थँक्यू सो मच. जसं की स्पर्धाग्राम आणि EMPSC कट्टाला माझ्या भरभरून तुम्ही प्रतिसाद देत आहे, जिथं माझे व्हिडिओज जे आहेत त्या बाबतीत, तसेच या बाबतीतसुद्धा तुम्ही मला सहकार्य करा आणि या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच.